तुम्हालाही असं वाटतं का? रात्रभर अभ्यास केलाय पण सकाळी काहीच आठवत नाही, किंवा पुस्तक समोर आहे पण मन मात्र दुसरीकडे आहे. मला माहिती आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं होतं. अभ्यास कमी नाही, पण फोकस नाही, पद्धत चुकीची आहे. चला तर मग आज आपण बघणार आहोत टॉप 5 स्टडी हॅक्स दॅट ॲक्च्युली वर्क्स. त्या फक्त थिअरी नाहीत, दॅट सायंटिफिकली प्रूव्हन आहेत आणि ॲक्च्युली वर्क करूया. चला तर मग बघूया पहिली टेक्निक. हॅक नंबर 1 आहे पोमोडोरो टेक्निक. शॉर्ट टाइम स्मार्ट स्टडी. तुम्ही कधी लक्ष दिले का? आपण तासन तास मोबाईल बघतो पण अभ्यास मात्र 10 मिनिट सुद्धा होत नाही. असं का? कारण आपण मेंदूला रेस्टसाठी वेळ देत नाही. पोमोडोरो टेक्निक अशी सांगते की 25 मिनिट फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करायचा आणि 5 मिनिट ब्रेक घ्यायचा. ही सायकल 4 वेळेस रिपीट करायची आणि नंतर एक लॉंग ब्रेक घ्यायचा. या ब्रेकमध्ये तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता, थोडं डोळे बंद करून बसा, पाणी प्या, ज्यामुळे तुमचा थकवा दूर होईल आणि अभ्यासाचा थकवा येणार नाही. इन शॉर्ट, शॉर्ट स्टडी स्मार्ट स्टडी. ट्रिक 2 आहे ऍक्टिव्ह रिकॉल. मीन्स प्रॅक्टिस रिमेंबरिंग. फक्त वाचन म्हणजे अभ्यास नाही. वाचन म्हणजे इनपुट आणि आठवण ठेवायची असेल तर आउटपुट हवं. मग तुम्ही जे ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे स्वतःच स्वतःला प्रश्न विचारणं आणि उत्तर सांगणं. फॉर एक्झाम्पल, आज तुम्ही जे वाचलेलं आहे त्यातले मेन 3 टॉपिक कोणते, किंवा जी कन्सेप्ट तुम्ही आज अभ्यासली आहे ती माझ्या मित्राला कशा प्रकारे मी चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतो. कारण जेव्हा तुम्ही माहिती आठवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस ही माहिती महत्वाची आहे असं समजून मेंदू मजबूतीने तिला साठवतो. ही कन्सेप्ट प्रत्येक टॉपर्स यूज करतात, कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली. ट्रिक नंबर 3 आहे स्पेस्ड रिपिटेशन. डोंट रिवाइज एव्हरीथिंग एव्हरी डे. बऱ्याच जणांना असं वाटतं की रोज वाचलं पाहिजे आणि रोज रिपीट तेच वाचलं पाहिजे, पण मेंदूला विसरण्याची सवय आहे, पण तीच सवय आपल्याला वापरायची आहे. तुम्ही जे आज वाचलं आहे ते उद्या रिवाइज करा, नंतर 3 दिवसांनी करा, नंतर 7 दिवसांनी करा. असंच करत करत थोडे नंतर लॉंग टाइमचा ब्रेक देऊन परत रिवाइज करा. अँकी, क्विझलेट वापरा, किंवा हे वापरायचं जर नसेल तर तुम्ही कॅलेंडरवर किंवा एखाद्या वहीवरती डेट लिहून ठेवा आणि त्या टाइम पिरियड नंतर तुम्ही त्याला रिवाइज करा. थोडं शेड्यूल डिसिप्लिन मध्ये ठेवा आणि मग रिझल्ट जबरदस्त मिळेल. नंबर 4 आहे इंटरलिव्हिंग. मिक्स टॉपिक स्ट्रेंथन ब्रेन. सगळ्यांना असं वाटतं की एक सब्जेक्ट पूर्ण करावा आणि मग नंतरच दुसरा घ्यावा, पण तुम्ही फक्त पॅटर्न ओळखता, कॉन्सेप्ट नाही. यामुळे काय होतं की एकच विषय अभ्यासला तर तो मेंदूला बोर्ड होऊन जातं. मग इंटरलिव्हिंग म्हणजे काय? तर इंटरलिव्हिंग मध्ये तुम्ही 30 मिनिट एक सब्जेक्ट अभ्यासा, नंतर दुसरा. फॉर एक्झाम्पल 30 मिनिट अल्जेब्रा, नंतर जॉमेट्री, परत तुम्ही अल्जेब्रावर या. सुरुवातीला थोडं गोंधळल्यासारखं होईल, थोडं अवघडल्यासारखंही वाटेल, पण यामध्ये ब्रेन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये एवढा एक्सपर्ट होऊन जाईल आणि रिझल्ट जबरदस्त मिळेल. नंबर 5 आणि शेवटचं, फाइनमॅन टेक्निक. टीच टू लर्न. तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये एखाद्या कन्सेप्टमध्ये खूप कॉन्फिडन्स आहात तर एक काम करा, ती कन्सेप्ट तुम्ही दुसऱ्याला समजावून सांगा. फाइनमॅन टेक्निक म्हणजे तुम्ही जे शिकलेलं आहे ते दुसऱ्याला इतकं सोपं करून समजावून सांगणं की ते लहान मुलालाही समजलं पाहिजे. हे सांगताना जिथं तुम्ही अडखळता तोच तुमचा गॅप आहे. परत वाचा, परत समजून घ्या आणि परत तुमच्या शब्दात समजावून सांगा. हे एक पॉवरफुल सेल्फ टेस्ट आहे जे तुम्हाला त्या टॉपिक मध्ये एक्सपर्ट बनवतो. आणि याच्यासाठी कुठलेही पैसे, ऍप्स काही लागत नाही.
आता तुम्हाला 5ही टेक्निक्स माहीत झाल्या आहेत, पण लक्षात ठेवा, जादू कुठल्या टेक्निक ट्रिक हॅक मध्ये नाहीये, तर जादू आहे कन्सिस्टन्सी मध्ये. सुरुवातीला एक टेक्निक पासून सुरुवात करा, 7 दिवस फॉलो करा, मग लक्षात येईल की लक्ष लागायला सुरुवात झालेली आहे आणि मग जे शिकलेलं आहे ते लक्षात राहायला सुरुवात होईल. कधी थकवा आला तर स्वतःला सांगा आणि आठवा, शिकणं थांबलं म्हणजेच वाढणं थांबलं. हा व्हिडिओ थोडाही जोश देऊन गेला असेल, आवडला असेल, हेल्पफुल वाटत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ अजून जबरदस्त येतोय. हॅपी दिवाळी.